नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्थेविषयी अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारून झालेला आहे. त्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आपण पहिला प्रश्न बघू. संविधानाची उद्देशपत्रिका कोणास म्हटले जाते किंवा संविधानाची उद्देशपत्रिका म्हणजे काय होय असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सरनामा म्हणजे संविधानाची उद्देशपत्रिका होय. पुढचा प्रश्न, संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह म्हणून कोणास म्हटले जाते किंवा कोणाला ओळखले जाते? तर संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा. राज्यसभेलाच संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह म्हणतात. पुढचा प्रश्न, संविधानाच्या टिंबटिंब परिशिष्टात राज्यसभेत राज्यांना द्यावयाच्या प्रतिनिधित्वाची तरतूद आहे. तर कोणत्या परिशिष्टात आहे? तर चौथ्या परिशिष्टात आपल्याला पाहायला मिळते किंवा सांगता येते. पुढचा प्रश्न, लोकसभा हे संसदेचे प्रथम व टिंबटिंब सभागृह आहे. बघा, आपल्याला राज्यसभा काय म्हटलेलं होतं वरिष्ठ, तर द्वितीय सभागृह. आता इथं प्रथम सभागृह म्हटलेलं आहे. लोकसभा प्रथम, राज्यसभा द्वितीय आणि राज्यसभा वरिष्ठ, तर लोकसभा काय येईल? कनिष्ठ. तर लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदे मंडळाचे घटक असतात. तर कोण असतात? तर राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदे मंडळाचे काय असतात? तर घटक असतात. पुढचा प्रश्न, केंद्राच्या टिंबटिंब मंडळात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो. तर कशामध्ये असतो आपल्याला? तर केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो, समावेश असतो? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो. कशामध्ये असतो? तर केंद्राच्या कार्यकारी मंडळात. पुढचा प्रश्न, कलम 103 नुसार संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत टिंबटिंबचा निर्णय अंतिम मानला जातो. तर कोणाचा निर्णय अंतिम मानला जातो? तर राष्ट्रपती यांचा निर्णय अंतिम मानला जातो कलम 3 नुसार. पुढचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती पद हे टिंबटिंबच्या उपराष्ट्रपती या पदावरून स्वीकारण्यात आलेलं आहे. बघा, उपराष्ट्रपती पद हे कशामधून स्वीकारण्यात आलेलं आहे? तर अमेरिकेमधून भारताचे उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती या पदावरून स्वीकारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींच्या पदच्युतीचे अधिकार कोणास असतात किंवा कोणास आहेत? बघा, उपराष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणास असतात? तर राज्यसभेला उपराष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार असतात किंवा आहेत. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती हे जास्तीत जास्त टिंबटिंब महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून काम करू शकतात. बघा, तर किती महिने आपल्याला विचारलेलं आहे? तर 6 महिने. उपराष्ट्रपती हे जास्तीत जास्त 6 महिने हंगामी राष्ट्रपती म्हणून काय करू शकतात? तर तिथे काम पाहू शकतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे देशाचे नामधारी घटनात्मक प्रमुख तसेच राष्ट्रप्रमुख असतात. बघा, टिंबटिंब हे देशाचे नामधारी घटनात्मक प्रमुख तसेच राष्ट्रप्रमुख असतात. असं कोण असतात? तर राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख तसेच राष्ट्रप्रमुख असतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे देशाचे वास्तव्य कार्यकारी प्रमुख तसेच शासन प्रमुख असतात. कोण असतात? तर पंतप्रधान हे देशाचे वास्तव कार्यकारी प्रमुख तसेच शासन प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींना केवळ टिंबटिंबच्या पदसिद्ध सभापती या नात्यानेच वेतन मिळतो. तर कोणत्या नात्याने वेतन मिळतो? तर उपराष्ट्रपतींना केवळ राज्यसभेच्या पदसिद्ध सभापती या नात्यानेच वेतन मिळतो. तर टिंबटिंब हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते असतात. तर कोण असतात प्रवक्ते? तर पंतप्रधान हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते असतात. कलम 52 नुसार टिंबटिंब हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत. बघा, कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत कलम 52 नुसार. पुढचा प्रश्न,
टिंबटिंब म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. बघा, घटनेचा प्राण किंवा आत्मा कोणास म्हटले जाते, तर सरनामा यांनाच घटनेचा प्राण किंवा आत्मा म्हणून ओळखले जाते किंवा त्यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, टिंबटिंबचे वर्णन ग्रह मालिकेतील सूर्य असे केले जाते. बघा, कोणाचे वर्णन ग्रह मालिकेतील सूर्य असे केले जाते, तर पंतप्रधान यांचे वर्णन ग्रह मालिकेतील सूर्य असं केलेलं आपल्याला सांगता येतो किंवा म्हणता येतं. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या टिंबटिंब जबाबदार आहे. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणास जबाबदार आहे, तर लोकसभा यांना सामूहिकरित्या जबाबदार असलेलं आपल्याला सांगता येतं. आणि केंद्रीय मंत्रिमंडळ, बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते असं आपल्याला सांगता येईल किंवा असतेच. पुढचा प्रश्न, आजच्या व्हिडिओमधले प्रश्न संपले. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.